रेल्वे पोलीस दलात मनुष्यबळाचा अभाव, रेल्वेत अधिकाऱ्यांची 65 पदं रिक्त, रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची 693 पदं रिक्त. सोयाबीन पिकासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, धाराशिवमध्ये बनणार पहिला पायलट प्रोजेक्ट. पायलट प्रोजेक्टसाठी धाराशिवच्या उपळा गावाची निवड. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 4,000वर, दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद. आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती, येत्या 24 तासात दिल्लीत 47 रुग्णांची नोंद. 20 लाख रुपये द्या, सरकारी नोकरी मिळवा, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार समोर. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्टाफ नर्सची नियुक्ती. धाराशिवमधील शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन, MIDCच्या बोर्डवर चढून आंदोलन. जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा म्हणून आंदोलन. 1 इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचं वक्तव्य. चांगले बियाणे खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला. सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनला गळती, उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी. छत्रपती संभाजीनगर ढोरकी या गावाजवळ खरं तर पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. उजनी धरणाची पाणी पातळी वाढली, 78 TMC पाणीसाठा उपलब्ध. 45 वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात पाणी पातळीत वाढ. पुणे विमानतळावरून 235 विमानांची ये-जा होणार. हवाई दलाकडून अधिकच्या विमान उड्डाणासाठी परवानगी. मुंबईतील 40 लॉ कॉलेजला विद्यापीठाकडून बंदी, मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यानं 1 लाखांचा दंड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.